नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 3 आणि 4 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. या सिरीजमध्ये आपण थोडंसं मागं पडलोय, त्याच्यामुळे इथून पुढच्या येत्या काही लेक्चर्समध्ये आपण 2-2 दिवसाचे करंट अफेअर्स एकत्र करून अभ्यासणार आहोत. ओके, तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजचा पहिला प्रश्न बघूयात. कोणत्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारने हर घर सौर मोहीम सुरू केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, लखनौ आणि वाराणसी. रिसेंटली बघा 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करण्यात आली आणि याच दिवशी उत्तर प्रदेशच्या सरकारने लखनौ आणि वाराणसीमध्ये सोलार रूफटॉपच्या स्थापनेद्वारे हर घर सौर नावाची एक नवीन मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे. कशासाठी ही मोहीम? तर तिथल्या रिन्युएबल एनर्जीला प्रमोट करण्यासाठीची ही मोहीम आहे, जी की महिनाभर चालणार आहे. लक्षात ठेवा, अयोध्यामध्ये टोटल 18 सोलार सिटी ह्या पुढच्या येत्या काळामध्ये डेव्हलप केल्या जाणार आहेत. त्याच्यापैकी लखनौ आणि वाराणसी हे सुद्धा 2 शहरं आहेत आणि यूपीची पहिली सोलार सिटी अयोध्या हे शहर बनणार आहे. ओके, हा मुद्दा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर यूपी गव्हर्नमेंटचं एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे सौर धोरण 2022च्या अंतर्गत रूफटॉप्सवरून 6000 मेगावॅट सोलार एनर्जी निर्माण करण्याचं यूपी गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळेच आता त्यांनी एक महिनाभर चालणारी हर घर सौर मोहीम सुरू केलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. भारताबाहेरील सर्वात मोठ्या आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या शहरात होणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, USA. तर हा जो पुतळा आहे, तर हा USA मध्ये म्हणजेच उत्तर अमेरिकेतला हा सगळ्यात मोठा पुतळा आहे, ज्याचं आता अनावरण करण्यात येणार आहे 14 ऑक्टोबरला. लक्षात ठेवा, हा भारताबाहेरचा सगळ्यात मोठा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. ह्याची हाईट 19 फूट एवढी आहे. या पुतळ्याचं नाव एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचा पुतळा, जो की प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेला आहे. आता कोण आहेत हे राम सुतार? तर ह्यांनीच सरदार वल्लभभाई पटेल, जो की सध्या जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे, तर हा सुद्धा ह्यांनीच बांधलेला आहे आणि तेच प्रसिद्ध असे शिल्पकार राम सुतार यांनीच आता हा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाचा आंबेडकरांचा पुतळा बनवलेला आहे. आता USA मध्ये कुठे हा पुतळा एक्झॅक्टली सांगायचं तर बघा, मेरीलँडच्या अकोकिक या शहरामध्ये असणार आहे हा. या शहरामध्ये बघा 13 एकर जागेवरती एक आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर हे बांधलं जात आहे आणि त्याचाच हा पुतळा म्हणजे एक भाग आहे. ओके, AIC म्हणजे आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जे की USA मध्ये बांधण्यात येते जवळपास 13 एकर जागेमध्ये. त्याच्यामध्ये हा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाचा 19 फूट उंचीचा आंबेडकरांचा पुतळा हा उभारला गेलेला आहे. ओके, आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भारतातले जे टॉप 5 स्टॅच्यूज आहेत तर ते कोणते हे बघून घेऊ. पहिला म्हणजे आत्ताच मी सांगितलं होतं बघा, जगातला सगळ्यात उंच पुतळा, तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा, ज्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे की गुजरातमध्ये आहे. याची हाईट आहे 182 मीटर. दुसरा आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ, जो की महादेवांचा पुतळा आहे राजस्थानमध्ये. याची हाईट आहे 112 मीटर आणि हा जगातला सगळ्यात उंच सिटिंग स्टॅच्यू आहे. त्यानंतर तिसरा नंबर आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, जो की रामानुजांचा आहे आणि हा कुठे आहे तर तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी. याची हाईट आहे 65.8 मीटर. चौथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, ज्याचं रिसेंटलीच अनावरण करण्यात आलं आहे आणि हा तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी आहे. याची हाईट आहे 53.34. लक्षात ठेवा, जगातला सगळ्यात उंच बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे, जो की आपल्या भारतात हैदराबादमध्ये तेलंगणा या ठिकाणी आहे. आणि 5वा नंबर आहे हनुमानाच्या पुतळ्याचा. हा कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे हा. याची हाईट आहे 52 मीटर. लक्षात ठेवा, हा हनुमानांचा जगातला सगळ्यात टॉलेस्ट स्टॅच्यू आहे. काही दिवसांपूर्वी आपण स्टॅच्यू ऑफ वननेसचा अभ्यास केला होता, ज्याचं रिसेंटलीच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलं होतं. कुणाचा आहे हा स्टॅच्यू ऑफ वननेस? तर आदि शंकराचार्यांचा 108 फूट उंचीचा हा पुतळा आहे, जो की मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वरपासून जवळच नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना सुरू केली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, छत्तीसगड. काही दिवसांपूर्वी आपण ही योजना थोडक्यात अभ्यासली होती, पण आता ही तुम्हाला चांगलं लक्षात राहावी म्हणून मी परत एकदा घेतलेली आहे. तर रिसेंटली बघा, छत्तीसगडच्या सरकारने मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना सुरू केलेली आहे.
काय आहे ही योजना? तर ह्याच्या अंतर्गत जे छत्तीसगडमधले जे सगळे बांधकाम कामगार आहेत की ज्यांनी कमीत कमी 10 वर्ष आधी नोंदणी केलेली आहे, किंवा असे बांधकाम कामगार ज्यांचं वय 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर अशा सगळ्याच बांधकाम कामगारांना दर महिन्याला 1,500 रुपये मंथली पेन्शनचा लाभ या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. आणि ही जी योजना आहे तर ह्याच्याद्वारे दिलेली जी मासिक पेन्शन आहे तर ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यांच्या डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे, ही 1,500 रुपये पर मंथ एवढी रक्कम. ही योजना तसं बघितलं ना तर खूप चांगली आहे बघा, कारण हे बांधकाम कामगारांचं काम असं असतं की एक ठराविक एज झाल्यानंतर ते त्यांचं काम करू शकत नाहीत, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यभर जरी काम केलं तरीसुद्धा त्यांना एवढे पैसे मिळत नाहीत की ते सेव्ह करू शकतील आणि म्हातारपणी त्याचा फायदा घेऊ शकतील. तर सेविंग वगैरे असा कुठलाच प्रकार त्यांच्याकडून होत नसतो. म्हणून जे माणसं किंवा जे बांधकाम कामगार तिथले वयोवृद्ध झालेले आहेत, 60 वर्षानंतरचे आहेत, तर त्यांना थोडंफार आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून मिळू शकतं. ओके, आता पुढचा प्रश्न. मालदीवमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका कोणी जिंकल्या आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, कारण मालदीवमध्ये 2013 नंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, डॉक्टर मोहम्मद मुइज्जू. हे सध्या जो तिथला विरोधी पक्ष आहे PPM-PNC, ॲक्च्युली ही एक विरोधी युती आहे, तर ह्याचे आहेत हे डॉक्टर मोहम्मद मुइज्जू. यांना 53% जास्त वोट्स मिळालेले आहेत या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये. यांच्या अगेन्स्ट कोण होतं? तर सत्ताधारी MDP या पक्षाचे इब्राहिम मोहम्मद सोली हे होते. यांना फक्त 46% मतं मिळालेली आहेत. ओके, मालदीव कुठे जरा इथे बघून घेऊ. इथे आहे बघा हा आपला भारत, इकडे आहे श्रीलंका, आणि इकडे आपल्या भारताच्या नैऋत्येला जर आपण बघितलं तर उत्तर दक्षिण हे जे बेट पसरलेले दिसत आहेत, तर हा संपूर्ण आहे मालदीव. माले ही याची राजधानी आहे आणि मालदीवन रुफिया हे मालदीवचं सध्याचं चलन आहे. मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर पसरलेला हा देश आहे. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर भारताच्या नैऋत्येला जवळपास 600 किलोमीटर डिस्टन्सवरती मालदीव हा देश आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या शहराने नॅशनल स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचं स्थान पटकावलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, इंदूर. तर हो, तेच इंदूर, जे की ऑलरेडी 5 वेळा स्वच्छ शहर म्हणून पहिल्या नंबरवरती आलेले. तर आता याच शहराला या नॅशनल स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये बेस्ट स्मार्ट सिटी या कॅटेगरीमध्ये सुद्धा पहिला नंबर मिळालेला आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक प्रश्न बघितला होता बघा, की ह्या नॅशनल स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्हमध्ये वाराणसी या शहराला सुद्धा एका कॅटेगरीमध्ये पहिला नंबर मिळाला होता. आता तुम्ही मला सांगा की वाराणसी हे कोणत्या कॅटेगरीमध्ये पहिल्या नंबरवरती होतं या नॅशनल स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्हच्या वेगवेगळ्या अवॉर्ड्समध्ये? ठीक आहे, तर रिसेंटली हे जे अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत ना, तर ह्याच्यामध्ये या बेस्ट स्मार्ट सिटीच्या अवॉर्डमध्ये इंदोरचा पहिला नंबर आहे, दुसरा आहे गुजरातमधल्या सुरतचा, आणि तिसरा आहे आग्रा या शहराचा. याच्यामध्ये जसं वेगवेगळ्या शहरांना नंबर्स देण्यात आलेत, तशा पद्धतीनं राज्यांना सुद्धा नंबर देण्यात आलेले आहेत. तर देशातलं सर्वोत्कृष्ट राज्य हे मध्य प्रदेश बनलं आहे, म्हणजे पहिल्या नंबरवरती आहे हे. त्यानंतर आहे तमिळनाडू, आणि तिसऱ्या नंबरवरती 2 राज्य आहेत, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, हे सगळे जे अवॉर्ड्स आहेत ना, तर जे विनर्स आहेत तर ह्यांचा सत्कार आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. दरवर्षी हे जे ISAC असतं ना, म्हणजेच इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट, तर हे 2018 पासून आपलं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात येत असतं. आणि या वर्षीची ही या ISACची 4थी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच 100% गावांना ODF+ दर्जा प्राप्त केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, जम्मू काश्मीर. तर रिसेंटली जम्मू काश्मीरची सगळीच गावं म्हणजे 100% गावं हे ODF+ दर्जा मिळवलेली आहेत. म्हणजे आता इथल्या सगळे गावं हे ओपन डिफिकेशन फ्री बनलेली आहेत. तर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज 2च्या अंतर्गत मॉडेल कॅटेगरीमध्ये 100% गावं उघड्यावर शौचमुक्त म्हणजेच ODF अशी झालेली आहेत. आणि हा ODF+ दर्जा आता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने मिळवलेला आहे. जम्मू काश्मीर कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे बघा हा आहे आपला भारत, आणि इकडे ह्याच्या उत्तरेला जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या ईशान्येकडे बघितलं तर लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश आहे, आग्नेयेकडे हिमाचल प्रदेश हे राज्य आहे,
आणि दक्षिणेकडं पंजाब या राज्याची सुद्धा सीमा इथं आपल्याला थोडी लागलेली दिसते. याच्या पश्चिमेकडं पाकिस्तान नावाचा एक देश आहे. ओके, इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्कची नावं लक्षात ठेवा. दाचिगम, सलीम अली, काझीनाग आणि किश्तवार हे इथले राष्ट्रीय उद्यानं आहेत. इथल्या इम्पॉर्टंट नद्या ज्याच्यावरती आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो, कारण ह्या नद्या ह्या चर्चेत असतात, तर त्या म्हणजे झेलम, चिनाब आणि रावी. तर ह्या इथल्या इम्पॉर्टंट नद्या आहेत, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की सिंधू नाही आहे का, तर नाही, सिंधू आता इकडं लडाख या केंद्रशासित प्रदेशात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. हा प्रश्न खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे बघा, कारण सुब्रतो कपच्या ह्याच्या 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की हा कप नवी दिल्लीच्या बाहेर खेळवला जातोय. त्यामुळे आयोगसुद्धा ह्यावरती प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. सुब्रतो कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, फुटबॉल आहे. हा म्हणजे फुटबॉल टुर्नामेंट आहे. ॲक्च्युली ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. तर या वर्षीची ही याची 62वी आवृत्ती आहे, जी की पहिल्यांदाच दिल्लीच्या बाहेर बेंगळुरू या ठिकाणी खेळवली जाते. आता मी आत्ता सांगितलं की ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. म्हणजे काय, तर ही एक खूप छान अशी युनिक टुर्नामेंट आहे बघा, ज्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या सुद्धा सगळ्या राज्यांमधून आणि परदेशातले सुद्धा जे चॅम्पियन स्कूल टीम्स आहेत, तर ह्या सगळ्या टीम ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि ही अंडर 14 आहे, म्हणजे सब ज्युनियर कप आहे हा, जो की 14 वर्षांच्या किंवा त्याच्यापेक्षा खालच्या मुलांमध्ये हा खेळवला जातोय. यावर्षीची ही या कपची 62वी आवृत्ती आहे, जी की पहिल्यांदाच बेंगळुरू इथं खेळवण्यात येते. आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पाटा ट्रॅव्हल मार्ट 2023चं आयोजन झालं? या प्रश्नाचा आन्सर आहे नवी दिल्ली. पाटा काय आहे, तर पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन. तर ह्या पाटा ट्रॅव्हल मार्टचं रिसेंटली नवी दिल्ली इथं आयोजन करण्यात आलं होतं. 4 पासून 6 ऑक्टोबर या 3 दिवस चालणारा हा प्रोग्राम होता, जे की आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे IECC इथं आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवा, भारत हा पहिल्यांदाच या पाटा ट्रॅव्हल मार्टचं आयोजन करत आहे. काय आहे हे, तर पर्यटन क्षेत्रातलं एक महत्त्वाचं असं आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन आहे हे पाटा, ज्याचं पहिल्यांदाच नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सिंगापूरच्या ॲथलेटिक्स एशियन गेम्स स्पर्धेत 49 वर्षातील पहिलं सुवर्णपदक जिंकलं? आता हा प्रश्न का घेतलाय, तर ह्या भारतीय वंशाच्या आहेत, ज्यांचं नाव आहे शांती परेरा. तर बघा, सिंगापूरला त्यांच्या ॲथलेटिक्स कॅटेगरीमध्ये एशियन गेममध्ये मागच्या 50 वर्षात सुवर्णपदक जिंकता आलेलं नव्हतं, पण ते एका भारतीय वंशाच्या शांती परेरा यांनी त्यांना 49 वर्षातलं पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलेलं आहे. शांती परेरा ह्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे जे वडील आहेत, तर हे कोट्टायममधले आहेत, पाला या ठिकाणचे. त्यांचं नाव आहे क्लेरेन्स परेरा. आणि जी आई आहे, तर ही सिंगापूरची आहे. ह्याच्या आधी बघा 1974मध्ये स्वी ची, तर ह्यांनी महिलांच्या 400 मीटरमध्ये पहिला नंबर मिळवला होता. आणि असं करणारी ती शेवटची होती, लास्ट होती. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता शांती परेरा हिनं 200 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि 100 मीटरमध्ये सिल्वर मेडल सिंगापूरला मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला 2023 शस्त्र रामानुजन पुरस्कार विजेते घोषित करण्यात आले? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, रुईझियांग झांग. रुईझियांग झांग हे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये सध्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांना गणितातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. $10,000 असे ह्या पुरस्काराचं स्वरूप असतं. म्हणजे ज्यांना हा पुरस्कार मिळतो तर त्यांना एवढे रोख पारितोषिक दिलं जातं. दरवर्षी हे पुरस्कार 22 डिसेंबरला दिला जातो. 20 ते 22 डिसेंबर या पिरियडमध्ये जे आपले भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ आहेत श्रीनिवास रामानुजन यांच्या मूळ गावी कुंभकोणम या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. ह्या पुरस्काराबद्दल एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा, की ह्या पुरस्कार मिळवण्यासाठी 32 वर्षांची एज लिमिट सेट करण्यात आलेली आहे. का बरं 32च? याचं कारण म्हणजे रामानुजन यांचं निधन वयाच्या 32व्या वर्षी झालं होतं आणि एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी गणितातले बरेच सिद्धांत हे प्रूव्ह करून ठेवलेले आहेत. त्यामुळंच हा जो पुरस्कार आहे शस्त्र रामानुजन पुरस्कार, हा गणितातल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला जातो, पण ह्याच्यासाठी एज लिमिट 32 एवढीच आहे. ओके, आता शेवटचा प्रश्न. सरकारने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा CBDT अध्यक्ष म्हणून कार्यकाळ वाढवला आहे?
या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन नितीन गुप्ता. आयकर विभागाचे 1986च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत ते, ज्यांची लास्ट इयर जूनमध्ये CBDT प्रमुख म्हणून कंत्राटी तत्वावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती नियुक्ती करण्यात आली होती आणि आता इथून पुढं 9 महिने अजून त्यांना मुदतवाढ करण्यात आलेली आहे या पदासाठी. या प्रश्नाच्या माध्यमातून CBDT बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ही प्राप्तिकर विभागासाठी धोरणं ठरवणारी भारतातली सर्वोच्च संस्था आहे. याची रचना सांगायची तर याच्यामध्ये एक अध्यक्ष, अध्यक्षांव्यतिरिक्त विशेष सचिव पदावरचे इतर 6 सदस्य ह्याच्यामध्ये असू शकतात. लक्षात ठेवा, CBDT हा आपल्या भारताच्याच वित्त मंत्रालयातल्या महसूल विभागाचाच एक भाग आहे. CBDT हे भारतातल्या प्रत्यक्ष करांचं धोरण आणि नियोजन करण्यासाठी जबाबदार असतं. यावर्षी 24 जुलै 2023ला CBDTने 164वा आयकर दिन हा सेलिब्रेट केलेला आहे. 24 जुलै याच दिवशी का बरं आयकर दिन असतो? याचं कारण म्हणजे या दिवशी 1860ला सर जेम्स विल्सन यांनी भारतात पहिल्यांदाच आयकर लागू केला होता. त्यामुळं दरवर्षी 24 जुलैला आयकर दिन हा CBDTद्वारे सेलिब्रेट केला जात असतो. ठीक आहे, तर आज आपण 3 आणि 4 ऑक्टोबर या दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स एकत्र पण चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील या लेक्चरशी रिलेटेड तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. भेटूयात आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.